नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती किंवा संघ याचे इतिवृत्त लेखन व प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 3 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या शिक्षक पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण शिक्षक पालक संघाची मीटिंग घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मी डेमोसाठी ही तारीख टाकलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि जे शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. तिसरी बैठक आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासाच्या सवयी विकसित करण्याबाबत मार्गदर्शन. फार महत्त्वाचा असा हा शिक्षक पालक समितीमधला विषय आहे. 2 नंबरचा सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासाच्या सवयींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी देण्याचे पालकांना सांगण्यात आले. घरी अभ्यासासाठी शांत व योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे गृहपाठ पूर्ण करण्याची सवय लावावी असे ठरवण्यात आले. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाचन, लेखन व गणिताचा दररोज सराव करण्याचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यात आले. अभ्यास करताना मोबाईल व दूरदर्शनचा अनावश्यक वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे शैक्षणिक साहित्य व्यवस्थित ठेवण्याची सवय विकसित करावी असे सांगण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक ते सहकार्य करावे असे ठरले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षक व पालकांनी नियमित संवाद साधावा असे निश्चित करण्यात आले. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त सराव व वैयक्तिक मार्गदर्शन देण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यास, स्व अनुशासन व जबाबदारीची भावना विकसित करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य व स्वच्छतेबाबत चर्चा. विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य व वैयक्तिक स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज स्वच्छ व नीटनेटका शालेय गणवेश परिधान करून शाळेत यावे असे ठरविण्यात आले. गणवेशाची नियमित स्वच्छता व योग्य देखभाल करण्याबाबत पालकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक साहित्य दररोज शाळेत आणावे अशी सूचना देण्यात आली. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल व इतर साहित्य व्यवस्थित ठेवण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी असे यावेळी सांगण्यात आले. शैक्षणिक साहित्याची नासधूस होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दररोज आंघोळ करून, नखे कापून व केस स्वच्छ ठेवून शाळेत यावे असे सांगण्यात आले. हात धुणे, दात स्वच्छ करणे व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे नियमित लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. शाळेचा गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांना माहिती देण्याचे ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वच्छता व शैक्षणिक साहित्याचा वापराचे नियमित निरीक्षण शिक्षकांकडून करण्यात यावे असे ठरले व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव व मार्गदर्शनाचे नियोजन. शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी व कमकुवत घटक
ओळखण्याबाबत शिक्षकांना सूचना देण्यात आल्या. अशा विद्यार्थ्यांसाठी विषयावार विशेष सराव घेण्याचे ठरवण्यात आले. वाचन, लेखन व गणितातील मूलभूत कौशल्यांचा नियमित सराव करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सोपे व टप्प्याटप्प्याने सरावाचे उपक्रम देण्यात यावे असे ठरले. शाळेच्या वेळेनंतर किंवा उपलब्ध वेळेत गरजेनुसार अतिरिक्त मार्गदर्शन देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा नियमित नोंद ठेवून त्यांचा आढावा घेण्याचे ठरविण्यात आले. पालकांनी घरी विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास व सराव करून घ्यावा असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आलेले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करावे असे सांगण्यात आले. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियमित संपर्क व समन्वय ठेवण्याचे निश्चित केले. विशेष सरावानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करून आवश्यक त्या पुढील उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष सराव व वैयक्तिक मार्गदर्शनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. व या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रम पालकांचा सहभाग निश्चित करणे. सभेमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग असावा असे सभेत ठरवण्यात आले. कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधींची उपस्थिती निश्चित करण्याचे ठरले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांना पालकांनी प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीमध्ये पालकांचे आवश्यक सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले. शाळा परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यासाठी पालकांचे सहकार्य घेण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावे असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत आणणे व कार्यक्रमानंतर त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याबाबत पालकांना सूचना यावेळी देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पालकांनी घरीही मार्गदर्शन करावे असे आवाहन करण्यात आले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचा ठराव बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी एक पेज लावलेलं आहे. शेवटी सभेस उपस्थित सदस्य या ठिकाणी शिक्षक पालक संघ किंवा समिती अनुक्रमांक त्यांचे नावं लिहून घ्यायचे आहे. पदनाम पद आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याची जर PDF किंवा वर्ड फाईल आपणास हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.